हेडलाईन्सवर। केंद्रीय निवडणूक आयोगाची थोड्याच वेळात पत्रकार परिषद, राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोग काय स्पष्टीकरण देणार याकडे लक्ष। बिहारमधील सासाराम मधून राहुल गांधींच्या व्होट अधिकार यात्रेला सुरुवात। मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन प्रक्रियेमुळे नागरिकांच्या हक्कावर गदा येत असल्याचा आरोप। राहुल गांधींनी बिहारमध्ये नितीश बाबू आणि भाजप विरोधात फोडला प्रचारात। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सोलापुरात घरकुलाचं लोकार्पण। असंघटित कामगारांना मिळालं हक्काचं घर। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळाली 1348 घरं। सोलापूर शहर होणार सुसज्ज, रोजगाराच्या संधीही वाढणार। मुख्यमंत्र्यांकडून सोलापुरात आयटी पार्कची घोषणा। आयटी पार्कसाठी जागा शोधून ठेवण्याचे निर्देश। शरद पवारांनी ओबीसींचे आरक्षण संपवलंय। मंडल यात्रा हे केवळ ढोंग। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा आरोप। कोल्हापुरात आज हायकोर्टाच्या सर्किट बेंचचं उद्घाटन। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार उद्घाटन। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री सोहळ्याला उपस्थित राहणार। कबूतरखान्याजवळ कबुतरांना खाद्य घालावं की नाही, 18 ते 29 ऑगस्ट दरम्यान हरकती नोंदवण्याचं आवाहन। मुंबई महापालिकेकडून मुंबईकरांना आवाहन। मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला। दुपारच्या वेळी दाटून आला अंधार। अनेक भागात धुक्यांचं साम्राज्य।